मीडिया इंडस्ट्रीमध्ये कॉस्मेटिक प्रोसिजर्स किंवा प्लास्टिक सर्जरी तर कॉमन होतीच, पण आजकाल सामान्य लोकांमध्ये पण ती वाढत चालली. गायनेकोमॅस्टिक सर्जरीमध्ये ऑलमोस्ट प्रॅक्टिकली इनव्हिजिबल स्कार असतो. जी मी प्रोसिजर करतो त्याच्यामध्ये 2-3 नंतर मला कळणार पण नाही की तर कट घेतला होता का स्कार होता ते. सो अ डे केअर प्रोसिजर, सकाळी येऊन तुम्ही संध्याकाळी घरी जाता, दॅट गिव्स यू लाईफ चेंजिंग रिझल्ट्स. कॉन्फिडन्स गोज अप स्काय हाय. तुम्ही जे प्रिव्हियसली त्याला रोखून धरत होता तुम्ही तिकडे पार्टिसिपेट करता. युअर पोस्चर ऑल्सो इम्प्रूव्ज, कॉन्फिडन्स ऑल्सो इम्प्रूव्ज. इट इज लाईफ चेंजिंग व्हेरी फ्रँकली. बॉडी बिल्डर्समध्ये जेव्हा गायनेकोमॅस्टिया होतो, ज्यांना कॉम्पिटिशन्समध्ये जायचं आहे, ज्यांना ऑन स्टेज त्यांची स्वतःची बॉडी डिस्प्ले करायची आहे, जेव्हा गायनेकोमॅस्टिया असतं तर ह्या माणसांमध्ये फॅट पर्सेंटेज लेट्स से सिंगल डिजिट्समध्ये 7%, 8%, पण तरीसुद्धा गायनेकोमॅस्टिया दिसून येतो कारण ग्लँड वाढला आहे. इट्स नॉट जस्ट फॅट. आणि तो ग्लँड काही केल्या जात नाही. सर्जरी केली, ग्लँड निघून जातो. अँड आय हॅव अ लॉट ऑफ पिक्चर्स बिफोर सर्जरी, आफ्टर सर्जरी, की माझे पेशंट्स जे प्री सर्जरी आले होते त्यांचं कसं फिजिक होतं, पोस्ट सर्जरी कॉम्पिटिशनमध्ये ऑन स्टेज उभे आहेत, जिंकले आहेत, अँड लुक्स ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. आता इम्प्लांट्सचे तुम्ही म्हटलं गैरसमज खूप जास्त की इम्प्लांट्सचं ब्रेस्ट कॅन्सर चान्स वाढतो का, की इम्प्लांट्सचं बाकी काही मला बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स येणार आहेत का, किंवा मला जर मी प्री प्रेग्नन्सी इम्प्लांट्स केले तर फीडिंग करता येईल का मला. सो लॉट ऑफ इश्यूज. टू 45 मिनिट्स मॉडरेट ॲक्टिव्हिटी लाईक वॉकिंग पर डे इज फाईन, रफली लाईक 5 hours पर वीक, आणि एक बॅलन्स डाएट ज्यांना की तुमची हेल्थ पण मेंटेन राहते, वजन मेंटेन राहतं, रिझल्ट्स तुमचे कॉन्स्टंट राहतात. दॅट्स हाऊ इट इज. सो पार्टनरशिप. So doing liposuction along with maintaining your lifestyle. Yes. Facelift बद्दल तुम्ही काय सांगाल? Facelift is the gold standard for anti-aging. आता जसं प्रत्येकाचं वय वाढतं, टाइम डज नॉट वेट फॉर एनीवन, राईट? नमस्कार, मी डॉक्टर अमृता भराटे, तुमची होस्ट. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपले गेस्ट आहेत डॉक्टर सलील पाटील, प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन, क्रिसालिस सेंटर. वेलकम डॉक्टर सलील. तुम्ही तुमच्या कॉस्मेटिक किंवा प्लास्टिक सर्जरीच्या एक्सपिरियन्सबद्दल आणि एक्सपर्टीजबद्दल काही सांगू शकाल का? हॅलो, मी प्लास्टिक सर्जन आहे आणि गेले अराउंड 12 वर्ष प्लास्टिक सर्जरीमध्ये आहे मी. प्लास्टिक सर्जरी ही एक खूप मोठी ब्रांच आहे आणि त्यामध्ये माझा स्पेशल इंटरेस्ट जो आहे तो आहे बॉडी कंटुरिंग अँड कॉस्मेटिक सर्जरीज. म्हणजे आपण लायपोसक्शन म्हणा किंवा रायनोप्लास्टी, नोज जॉब, हे जे अपिअरन्स चेंजिंग सर्जरीज असतात त्याच्यामध्ये माझं काम जास्त आहे. इन ॲडिशन टू दॅट जे आपले कॉस्मेटॉलॉजी ट्रीटमेंट्स आहेत, जसं की बोटॉक्स, लेझर हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल म्हणा, किंवा पिगमेंटेशन कमी करणे, अँटीएजिंग ट्रीटमेंट्स, या पण गोष्टी मी करतो. राईट नाव मी माझं स्वतःचं कॉस्मेटिक सर्जरी सेंटर जे आहे क्रिसालिस रावेतला, तिथे कार्यरत आहे. आणि धन्वंतरी हॉस्पिटल जे निगडीमध्ये आहे तिथे पण मी ॲज अ जनरल प्लास्टिक सर्जन पण काम करतो. मीडिया इंडस्ट्रीमध्ये कॉस्मेटिक प्रोसिजर्स किंवा प्लास्टिक सर्जरी तर कॉमन होतीच, पण आजकाल सामान्य लोकांमध्ये पण ती वाढत चालली, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी ट्रीटमेंट्स हे आजकाल खूप कॉमन होत चालले आहेत. 3 आपण कारणं म्हणू शकतो. एक आहे अवेलेबिलिटी, अफोर्डेबिलिटी आणि लेट्स से ॲक्सेप्टन्स. या गोष्टी आता सोसायटीमध्ये जास्त वाढत चालल्या आहेत आणि लोक आता ॲक्सेप्ट करतात की ठीक आहे, तुम्हाला काही इश्यूज आहेत विथ युअर अपिअरन्स किंवा विथ युअर बॉडी शेप, तुम्हाला ते चेंज करायचे आहेत तर तुम्ही डेफिनेटली करा. आणि फायनान्शियल पॉवर जे लोकांची आहे ती पण वाढलेली आहे. कमिंग टू टुडे जनरेशन, आता फक्त आईवडील लग्न लावून देतात असं नाही आहे. डेटिंग सीन हा खूप स्ट्रॉंग आहे इवन इन आवर कल्चर, आणि त्याच्यासाठी बिंग अट्रॅक्टिव्ह, बिंग प्रेझेंटेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जॉब्समध्ये सुद्धा फक्त तुमचं कंटेंट मॅटर करत नाही, तुम्ही स्वतः कसे स्मार्टली उभं राहता, स्वतःला कसे प्रेझेंट करता, त्यालाही तेवढंच महत्त्व दिलं जातं. सो इम्प्रूव्हिंग ऑर मेंटेनिंग युअर अपिअरन्स, ऑल दीज थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड दोज थिंग्स मॅटर. आणि सोशल मीडियामुळे कसं झालं आहे की आता वर्ल्ड वाईड कुठलीही काही ट्रीटमेंट असेल, कुठली प्रोसिजर असेल, त्याची इन्फॉर्मेशन सगळ्यांना मिळते. नॉट नेसेसरी की मुंबईतल्या एका मुलाला किंवा मुलीला स्वतः माहिती असेल, कुठेही सगळ्यांना माहिती असणार आहे की ह्या भागामध्ये कोणीतरी ही ट्रीटमेंट केली आहे, ही कदाचित मला मदत करेल. सो इझी ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन याच्यामुळे कॉमन झालं आहे डेफिनेटली, येस. आणि पीपल आर गिव्हिंग मोर इम्पॉर्टन्स टू सेल्फ केअर. स्वतःची हेल्थ, स्वतःचं अपिअरन्स, स्वतःला जास्त इम्पॉर्टन्स देणे, या सगळ्या गोष्टींमुळे डेफिनेटली द ट्रेंड इज रायझिंग. अच्छा, तर म्हणजे जास्तीत जास्त प्रेझेंटेबल राहणं प्लस ॲक्सेसिबिलिटी टू दॅट नॉलेज, मग ॲक्सेप्टेबिलिटी आणि अवेबिलिटी ऑफ द प्रोसिजर्स, येस, त्यामुळे हे वाढलं. येस.
आणि प्लस आता जो माइंडसेट आहे जसं आपण बोललो की बदलत चाललाय. जर 10 वर्षापूर्वी कुणाला कळलं असतं की ह्या माणसाने एखादी प्लास्टिक सर्जरी केली आहे तर थोडंसं लेट्स से तिरस्कार लोकांच्या मनात निर्माण झाला असता किंवा थोडंसं त्यांना साईडलाईन केलं असतं त्या व्यक्तीला. आज तसं होणार नाही. ॲज लॉंग ॲज तुमचे रिझल्ट चांगले आहेत किंवा तुम्ही जे काही केलं त्यांना तुमच्या लाईफमध्ये मे बी प्रोफेशनली पर्सनली म्हणा काही इम्प्रूव्हमेंट आली किंवा काही पॉझिटिव्ह इफेक्ट आलाय तर एव्हरीवन इज फाईन विथ दॅट. इट्स गुड फॉर यू. प्लीज गेट इट डन. दॅट इज द ट्रेंड राईट नाव. म्हणजेच की जास्तीत जास्त प्रेझेंटेबल राहणं ज्याच्यामध्ये सोशल मीडिया ह्याचं पण एक खूप मोठं कारण आहे असं आपण म्हणू शकतो. येस, द सोशल मीडियानं फर्स्ट थिंग इज इन्फॉर्मेशन आपण इझिली शेअर करतोय. आणि जर आपण सेलिब्रिटीजचं एक्झाम्पल घेऊया, नॉट जस्ट ऑन स्क्रीन पण ते डेली लाईफमध्ये ते जर हॉटेलमध्ये जेवायला गेलेत किंवा जर ते शॉपिंगला गेलेत तरी सुद्धा कॉन्स्टंटली त्यांच्यावरती कॅमेराज असतात. पॅपराझीज एव्हरीवेअर. त्यांचा प्रत्येक क्षण क्रॉनिकल केला जातो, रेकॉर्ड केला जातो. मग ते जे करतायत मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मला त्यासारखं काही दिसायचं आहे किंवा दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू बी लाईक. यासाठी लोक मग काही स्टेप्स घेतात. दॅट कुड बी कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स लाईक लेझर ऑर बोटॉक्स. दॅट कुड बी अ कॉस्मेटिक सर्जरी टू चेंज अ पर्टिक्युलर लेट्स से पार्ट ऑफ युअर बॉडी किंवा अपिअरन्स ऑफ युअर बॉडी. तर येस, सोशल मीडिया आणि प्लस सेल्फीज, अपलोडिंग इट ऑन स्क्रीन, मॅक्झिमम लाईक्स घेणे, being more popular in your let's say community किंवा your local group, या गोष्टीमुळे कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स आणि सर्जरी दोघांचा ट्रेंड राईट नाव इट्स झूमिंग अप. तर ह्या प्रोसिजर्स ज्याच्याबद्दल तुम्ही आता आम्हाला माहिती दिली लाईक बोटॉक्स आहे, लायपोसक्शन आहे, प्लास्टिक सर्जरी आहे, ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? आता कॉस्मेटिक ट्रीटमेंट्समध्ये सर्जिकल नॉन सर्जिकल दोन्ही येतात. लेट्स गो फॉर बोटॉक्स. बोटॉक्स सगळ्यांनीच ऐकलं असणार आहे. तर बोटॉक्स म्हणजे इंजेक्शन आहे. इंजेक्शन ते काय करतं, मसलची ॲक्शन ब्लॉक करतं. कुठं युजफुल आहे ते मेनली जे आपण ऐकतो कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये फेसमध्ये की वयानुसार असे लाईन्स येतात किंवा थोडं सॅगिंग होतं, लिप्सवर डाऊनटर्न होतात, फोरहेडवरती असे रिंगल दिसायला लागतात. या गोष्टी बोटॉक्सनं ब्लॉक केल्या जातात. आणि बोटॉक्स एक ऑफिस ट्रीटमेंट आहे, कोणीही कधीही करू शकतं. तर दॅट्स वॉट बोटॉक्स डज. आणि नॉट जस्ट कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स, त्याचे बाकी बरेचसे ॲप्लिकेशन्स पण आहेतच बोटॉक्सचे. फार अनकॉमन आहे लोकांना माहिती असणं, पण क्रॉनिक मायग्रेन म्हणा, ज्यांना लोकांना खूप हेडेक्स होतात बिकॉज ऑफ ओव्हर मसल ॲक्टिव्हिटी किंवा ज्यांना थोडे युरिनरी ब्लॅडरचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांचे ब्लॅडर ओव्हर ॲक्टिव्ह आहेत किंवा स्पास्टिक सेरेब्रल पाल्सी असते, त्याच्यामध्ये लहान मुलांचे मसल्स असे आवडलेले किंवा आकसलेले असतात, या कंडिशन्समध्ये बोटॉक्स हेल्प्स रिअली वेल. सो बोटॉक्सचे ॲप्लिकेशन्स भरपूर आहेत. कॉस्मेटिक ॲप्लिकेशनमध्ये मेनली इट इज अन अँटी एजिंग ट्रीटमेंट. लायपोसक्शन जर बोललो, द मोस्ट कॉमन कॉस्मेटिक सर्जरी प्रोसिजर वर्ल्ड वाईड इज लायपोसक्शन. लायपोसक्शन हे एक बॉडी शेपिंग प्रोसिजर आहे. त्यांना वेट लॉस होतो, येस, कारण की आपण बॉडीनं जर सपोज फॅट कमी केलं तर ऑब्व्हियसली आपलं वजन कमी होणार आहे. बट दॅट इज अ गुड साईड इफेक्ट ऑफ लायपोसक्शन. प्रायमरी याचा एम काय आहे की एक पर्टिक्युलर बॉडी पार्ट शेपमध्ये आणणे. जिथं सपोज चरबी जास्त असेल ती चरबी तिकडनं कमी करणे. काही काही लोकांना कधी वजन वाढल्यामुळे मे बी पोटावरती आणि पाठीवरती जास्त चरबी असेल ती कमी करण्यासाठी लायपोसक्शन करू शकतो. जेनेटिक कंडिशन्स काही असतात किंवा फॅमिली ट्रेट्स असतात. काही काही लोकांचे आर्म्स खूप जास्त हेवी असतात किंवा स्पेशली बायकरमध्ये आपण बघतो की हिप्स आणि थाईजच फक्त साईजमध्ये वाढलेत, बाकी बॉडी स्लिम आहे आणि तो पार्ट एक्सरसाइज करून सुद्धा जात नाही आहे काही केल्या. तर अशा कंडिशन्समध्ये लायपोसक्शन जे फक्त 0.5 to 1 सेंटीमीटर पंक्चरनं आपण ट्रीटमेंट देतो, तिकडे आपण सगळं फॅट सकाउट करू शकतो आणि खूप छान रिझल्ट देऊ शकतो. याप्रमाणे बाकी फेसलिफ्ट सर्जरीज आहेत, दर इज अ टमी टक. सो कॉस्मेटिक सर्जरी हा एक खूप वास्ट एरिया आहे, ओपन टू डिस्कशन, आणि लॉट ऑफ पीपल आर ऑप्टिंग फॉर इट. सो वी कॅन जस्ट टॉक ऑन अँड ऑन अबाउट इट द एंटायर डे. म्हणजे तुम्ही जेवढ्या सगळ्या प्रोसिजर्स सांगितल्या त्याच्यामध्ये काही सर्जिकल आहे, काही नॉन सर्जिकल आहे. तर सर्वात पहिली जे तुम्ही सांगितली बोटॉक्स, तर बोटॉक्सला साधारण किती खर्च येतो? बोटॉक्स आपण कुठल्या पार्टवरती करतोय बॉडीच्या, मग त्याच्यावरचा डोस ठरतो. लेट्स टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. जर फोरहेडचं बोटॉक्स करायचं असेल फक्त इकडच्या लाईन्ससाठी, तर तुमचं अप्रॉक्सिमेटली 6,000मध्ये ट्रीटमेंट होऊन जाईल. आता तुम्हाला लेट्स से फोरहेड प्लस अप्पर फेस करायचं असेल, म्हणजे इकडचे लाईन्स पण घालवायचे आहेत, मे बी दॅट ट्रीटमेंट कॉस्ट विल गो अप टू 20,000. म्हणजे खूप एक्झॉर्बिटंट किंवा खूपच जास्त कॉस्ट नाही आहे, रिझनेबल कॉस्ट आहे, रिझल्ट्स आर रिअली गुड. अच्छा, म्हणजे खर्च एवढा लागत नाही बोटॉक्ससाठी, नाही, त्यामुळे सामान्य लोकांमध्ये त्याची ॲक्सेप्टेबिलिटी आहे. येस. ओके, पण ह्याच्यामध्ये नक्की किती सेशन्स लागतात बोटॉक्ससाठी? बोटॉक्स एका सिंगल सेशनमध्ये तुमचं होऊन जातं. म्हणजे तुम्हाला जो कुठला पार्ट ट्रीट करायचा आहे तुम्ही एका सेशनमध्ये तो
प्रॉपरली ट्रीटमेंट घेऊ शकता. ऑफिस ट्रीटमेंट आहे, तुम्ही येता ट्रीटमेंट घेता. ॲज इंजेक्शन्स घेणं कसं असतं, आपण सगळ्यांनी इंजेक्शन घेतलेत, एक सुई टोचली की झालं, दॅट इज ऑल बोटॉक्सिस. त्यानंतर तुमचा रिझल्ट जो असतो तो लेट्स से अप्रॉक्सिमेटली 6 मंथ्सच्या आसपास तुमचा राहतो. बॉडी त्यानंतर बोटॉक्स जे असतं ते ॲब्झॉर्ब करावे लागते. एकदा ते ॲब्झॉर्ब झालं की इफेक्ट निघून जातो. मग इफ यू स्टील वॉन्ट टू मेंटेन तो रिझल्ट, मग ते सेशन परत करायचे. तर ह्याप्रमाणे बोटॉक्स ट्रीटमेंट चालू राहते. अच्छा, पण मग ह्याच्या जसे बेनिफिट्स आहे तर काही रिस्क इन्व्हॉल्ड आहे का बोटॉक्समध्ये? बोटॉक्स एक एक्स्ट्रीमली सेफ ट्रीटमेंट आहे आणि इंजेक्शन्स फक्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामध्ये रिस्क खरं बघितलं तर प्रॅक्टिकली 0 आहेत. ॲट द मोस्ट काही लोकांना व्हेरी व्हेरी रेअरली, मे बी 1 करोडमध्ये एखादा असेल पॉसिबली, ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते बिकॉज ऑफ द बोटॉक्स. मी स्वतः आतापर्यंत पाहिलेलं नाही आहे कुणालाही झालेलं. दॅट इज द ओनली पॉसिबल कॉम्प्लिकेशन. थोडेफार साईड इफेक्ट्स पण म्हणू शकतो, लाईक कुठे इंजेक्शन की थोडंसं स्वेलिंग येऊ शकतं किंवा ब्रुझिंग होऊ शकतं तिथे. अदर दॅन दॅट बोटॉक्सला व्हेरी फ्रँकली दुसरे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. सो बोटॉक्स आपण बघितलं कॉस्मेटिकरित्या, पण तुम्ही अजून काही एक्झाम्पल्स दिले होते की नॉन कॉस्मेटिक साठी आपण त्याचा वापर करू शकतो. नॉन कॉस्मेटिक रिझन्ससाठी बोटॉक्स खूप कॉमनली वापरला जातो, पण कसं आहे की ते कधी पेपरमध्ये येत नाही किंवा ते कधी डिस्कस होत नाही. द मोस्ट कॉमन्स आपण बोललो की मायग्रेन. आता मायग्रेन सगळ्यांनाच माहिती आहे. काही लोकांचा मायग्रेन जो असतो तो एका स्पेसिफिक मसलच्या ओव्हर ॲक्टिव्हिटीमुळे होत असतो. तर तो मसल जर आपण बोटॉक्स देऊन थोडासा ॲक्टिव्हिटी कमी केली त्याची, थोडासा लेट्स इनॅक्टिव्ह केला, तर मायग्रेनचं प्रमाण खूप कमी येतं. ॲट द सेम टाईम सपोज काही लोकांना युरिनेशनची इश्यूज आहेत की ब्लॅडर जो आहे तो सारखा त्यांना युरिन करायला कंपेल करतोय, तर विथ बोटॉक्स ब्लॅडर रिलॅक्स होऊ शकतं. सो त्यांना तेवढं फ्रिक्वेंटली जायला लागत नाही. ॲट द सेम टाईम ज्या लोकांना स्ट्रॅबिस्मस आहे, म्हणजे डोळे तिरडे आहेत बिकॉज ऑफ मसल ॲक्शन्स, की एक मसल ओव्हर ॲक्टिव्ह आहे, त्याने डोळा थोडासा ह्या साईडला असा खेचला गेला आहे, विथ बोटॉक्स इट कॅन बी ट्रीटेड. सो यू गेट नॉर्मल विजन, नॉर्मल आयसाईट. असे खूप सारे ॲप्लिकेशन्स बोटॉक्सचे. सो हे मी फक्त 2-3 तुम्हाला सांगितले. अशी एक मोठी लिस्ट आहे. आणि एक प्रॅक्टिकली कॉमन लेट्स ए कॉस्मेटिक प्लस फंक्शनल एक्सेसिव्ह स्वेटिंग. बऱ्याच लोकांना लेट्स ए काखेमध्ये खूप जास्त घाम येतो, त्याच्यामुळं इथं बॉडी ओडर होऊ शकतो किंवा कपड्याचे स्टेन्स जास्त दिसतात. बोटॉक्स इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट फॉर अंडरआर्म स्वेटिंग किंवा जे लोकांना हातांना किंवा तळपायांना जास्त घाम येतो. काही लोकांना इतका येतो की लिहिता येत नाही त्यांना एक्झाममध्ये फॉर एक्झाम्पल. तर बोटॉक्स ट्रीटमेंट गिव्स यू 90% रिडक्शन इन स्वेटिंग इन दीज एरियाज. सो इट्स अ गेम चेंजर. सिंगल ट्रीटमेंट घ्या, 6 to 7 months तुमचं स्वेटिंग ऑलमोस्ट 90% कमी झालं. यू कॅन लीड अ नॉर्मल लाईफ. सो बोटॉक्स इट्स अ व्हेरी गुड ट्रीटमेंट बोथ कॉस्मेटिकली आणि फंक्शनली ॲज वेल. अच्छा, तर बोटॉक्स फक्त कॉस्मेटिक रिझनसाठी नाही, पण इतर मेडिकल ट्रीटमेंट म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो. आता बोटॉक्सचे इंजेक्शन्स घेतल्यानंतर चेहरा खूप प्लास्टिक दिसतो असं म्हणतात, हे खरं आहे का? तुम्हाला माझा चेहरा प्लास्टिक वाटतोय का? बाय लाईक एनी स्टॅच ऑफ इमॅजिनेशन. मी स्वतः बोटॉक्स घेतो ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड, स्पेशली फॉर माय फोरहेड लाईन्स. बोटॉक्स ट्रीटमेंट नंतर चेहरा प्लास्टिक होतो किंवा फ्रोझन होतो हे येस बऱ्याच ठिकाणी आपण वाचलं आहे आणि ऑन लेट्स से इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती पाहिलं आहे. पण दॅट इज अ कॉम्प्लिकेशन. दॅट इज नॉट द राईट वे ऑफ गेटिंग बोटॉक्स डन. जेव्हा आपण बोटॉक्स करतो तेव्हा आपण तुमचे नॅचरल एक्सप्रेशन, तुमचा चेहरा मेंटेन करतोय आणि त्याला आपण यंगर बनवतोय, त्याला आपण थोडं एनहान्स करतोय. आपण त्याचं कुठलंही फंक्शन घालवत नाही आहे. सो बोटॉक्स जेव्हा आपण प्रॉपरली करतो देन दॅट्स द मेन थिंग की वेन यू गेटिंग इट डन एका क्वालिफाईड डॉक्टरकडनंच करून घ्या. सो तुमचा डॉक्टर जर क्वालिफाईड असतील, एक्सपिरियन्स असतील, तर तुम्हाला नॅचरल रिझल्ट्स मिळतील. कुणालाही कळणार नाही की तुम्ही बोटॉक्स केलं आहे ते. प्लास्टिक फेस, फ्रोझन फेस इज अ साईन ऑफ ट्रीटमेंट गॉन रॉंग. सो दॅट इज चुकीची ट्रीटमेंट. अदरवाईज कुणालाही असे काही त्रास होत नाहीत विथ बोटॉक्स. अच्छा, जर बोटॉक्स जर योग्य प्रमाणात आणि योग्य त्या डॉक्टरकडून करून घेतलं तर त्याचे डेफिनेटली गुड रिझल्ट्स आपण बघू शकतो. डेफिनेटली येस. अच्छा, तर डॉक्टर तुम्ही हा खूप योग्य तो मुद्दा मांडला की आजकाल आपण बघतो की खूप सारे नॉन मेडिकल्स म्हणजे सलोन्समध्ये ही बोटॉक्सच्या ट्रीटमेंट्स किंवा फिलर्सच्या ट्रीटमेंट्स दिले जातात आणि तिथे कोणताही पर्टिक्युलर डॉक्टर अवेलेबल नसतो जर कोणते रिस्क झाले, कॉम्प्लिकेशन्स झाले. त्यामुळे मी प्रेक्षकांना असा सल्ला देते की त्यांनी योग्य त्या तज्ज्ञांकडून या कॉस्मेटिक किंवा प्लास्टिक सर्जनकडूनच ह्या ट्रीटमेंट्स घेतल्या हव्या. डेफिनेटली अग्री.
ह्या ट्रीटमेंट सेफ आहेत आणि रिझल्ट्स चांगले असतात, पण जेव्हा तुम्ही प्रॉपर माणसाकडनं करून घेता तेव्हाच, आणि एका प्रॉपर कंट्रोल्ड मेडिकल सेटिंगमध्ये या गोष्टी व्हायला पाहिजेत. स्टरिलिटी, क्लेनलीनेस या गोष्टी इक्वली मॅटर करतात. म्हणजे तुम्ही ही गोष्ट का करताय? अपिअरन्स एनहान्स करण्यासाठी, काहीतरी चांगलं होण्यासाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी. पण जर ते करताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन झालं किंवा इन्फेक्शन झालं, कम्प्लिटली ऑपोजिट स्पेक्ट्रम आहे हा. सो यू एंड अप लुझिंग क्वाईट अ बिट. आणि टू नॉट टेक दॅट रिस्क, आपल्याला स्वतःच्या जीवाशी नाही खेळायचं आहे, ऑब्व्हियसली अपिअरन्सशी पण नाही खेळायचं आहे. एका क्वालिफाईड पर्सनकडे आणि एका प्रॉपर सेंटरमध्ये जाऊन केलेलं डेफिनेटली ॲडवाइजेबल, अदरवाईज नका करू. डेफिनेटली डॉक्टर, आय अग्री विथ यू की योग्य त्या तज्ज्ञाकडूनच ही प्रोसिजर करून घ्यायला हवी. पण बोटॉक्सची ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट घेतो तर ती घेतल्यानंतर त्याच्याबद्दल काय काळजी घ्यावी लागते? बोटॉक्स ट्रीटमेंट नंतर खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. बोटॉक्स ही एक ऑफिस प्रोसिजर आहे. तुम्ही किंवा लंच ब्रेक प्रोसिजर, तुम्ही येता, ट्रीटमेंट करता अँड यू कॅन इमिडिएटली गो बॅक टू युअर रुटीन ॲक्टिव्हिटीज. तुम्ही जॉबला पण परत जाऊ शकता. मेन काही प्रिकॉशन्स आहेत की तुम्हाला डीप मसाजेस किंवा फेशियल, सॉना, हेवी ॲक्टिव्हिटीज हे तुम्हाला पहिले काही दिवस अवॉइड करायचे आहेत. किती दिवस मला डॉक्टर सांगतील? 3 to 7 days असतं. आणि इन केस तुम्हाला जर काही स्पेसिफिक मेडिसिन चालू असतील, लाईक ब्लड थिनर, तर पातळण्याच्या गोळ्या असतील किंवा काही विटॅमिन ईच्या वगैरे गोळ्या असतील, किंवा तुम्ही खूप जास्त ग्रीन टी, हर्बल एक्स्ट्रॅक्ट अशा गोष्टी घेता, त्या गोष्टी तुम्हाला लेट्स से फॉर अ वीक असं अवॉइड करायच्यात. पण अदरवाईज रुटीन ॲक्टिव्हिटीज, नो रिस्ट्रिक्शन, ड्रायव्हिंग, वर्किंग ऑन लॅपटॉप, डेस्कटॉप, बाकी रुटीन कामं करणे, सगळं तुम्ही करू शकता, त्याला काही हरकत नाही. तर बोटॉक्सच्या तुम्ही बेनिफिट्स सांगितले, त्याचा किती खर्च लागतो, सेशन्स किंवा काय काळजी घ्यावी लागते, पण ही ट्रीटमेंट सतत घ्यावी लागते, कंटिन्यू करावी लागते? बोटॉक्स एकदा आपण ट्रीटमेंट घेतली की त्याचा इफेक्ट जो असतो तो अराउंड 6 monthsच्या आसपास बॉडीमध्ये राहतो. त्यानंतर बॉडी तो बोटॉक्स जो मेडिसिन आहे किंवा तो मॉलिक्युल आहे ती ॲब्झॉर्ब करून टाकते. मग तुमचा इफेक्ट हळूहळू कमी होत जातो. तुम्हाला जोपर्यंत तो रिझल्ट पाहिजे, की तुम्हाला ते फोरहेड लाईन्स नको आहेत फॉर एक्झाम्पल, मग तुम्हाला तो रिपीट करायला लागतो. सो रिपीट सेशन्स डेफिनेटली तुम्हाला लागतात. इट्स नॉट अ सिंगल ट्रीट. तुम्ही आता जर आज केलं तर पुढचे 10 वर्ष तुम्हाला एकदाही लागणार नाहीये, तसं नाही होणार. सो इट डज रिक्वायर मेंटेनन्स. येस. अच्छा, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तो रिझल्ट हवा आहे एक्झॅक्टली तोपर्यंत तुम्हाला ते त्या इंटरव्हलमध्ये ते सेशन्स घ्यावे कंटिन्यू करावे लागतात. येस. लायपोसक्शन एक सेकंड प्रोसिजर तुम्ही आम्हाला सांगितली, त्याबद्दल थोडी माहिती द्याल का? शुअर. लायपोसक्शनमध्ये जसं आपण बोललो, बॉडी शेपिंग प्रोसिजर आहे. तर लायपोसक्शन आपण काय करतो की चरबी किंवा फॅट कमी करतो. आपण स्किन आणि मसल या 2 लेयर्सच्या मधले जो फॅटचा लेअर असतो तिकडनं आपण फॅट सक्शननं बॉडीतनं काढून टाकतो. आणि ते काढण्यासाठी मोठा कट घेण्याची किंवा तिथं खूप जास्त टाक घेण्याची काही गरज नसते. 0.5 centimeter 1 centimeterचा एक छोटासा पंक्चर असतो, तिकडनं लायपोसक्शन ट्यूबनं आपण ती फॅट खेचून काढतो. आता राईट फ्रॉम नेक लेट्स से, इकडनं हँड्स, चेस्ट, लेग्स, कुठनंही जिथं एक्स्ट्रा फॅट आहे आपण ते कमी करू शकतो. लायपोसक्शनचे बरेच टाईप्स आहेत. म्हणजे इट्स नॉर्मल लायपोसक्शन, पॉवर असिस्टेड, वेझर. सो लिस्ट ती अनएंडिंग आहे. डिपेंडिंग ऑन तुम्हाला रिक्वायरमेंट्स काय आहेत, फॅट डिपॉझिशन कसं आहे, त्याप्रमाणे आपल्याला ती सुटेबल ते पण करू शकतो. इट्स अ व्हेरी गुड प्रोसिजर, अ व्हेरी सेफ प्रोसिजर. रिझल्ट्स खूप छान येतात. आणि ॲज विथ ऑल सर्जिकल प्रोसिजर्स त्याचे काही लेट्स से डाऊन टाईम आहे, हिलिंगला थोडा वेळ लागतो, थोडे त्याचे साईड इफेक्ट पण असतात. बट बाय अँड लार्ज इट गिव्स एक्सलंट रिझल्ट्स अँड इट इज सुटेबल फॉर एनीवन अँड एव्हरीवन. मग म्हणजे ह्याला पण बोटॉक्स सारखा साधारण किती खर्च लागतो? लायपोसक्शन अगेन बोटॉक्स सारखंच आहे की आपण कुठला बॉडी पार्ट ट्रीट करतोय. लेट्स गो फॉर एक्झाम्पल. जर आपण फक्त हाताचं लायपोसक्शन करायचं म्हटलं की दोन्ही हातांचं करायचं आहे, तुमचं अराउंड 50,000 to 60,000 मध्ये तो प्रोसिजर होऊ शकतो. तुम्हाला जर लेट्स से स्टमक आणि बॅक दोन्ही करायचे असले, ह्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन असं आहे की खूपच जास्त फॅट असेल तर मी थोडा तुमचा खर्च वाढेल. त्याच्याबरोबर तुम्हाला जर काही असोसिएट प्रोसिजर करायची असली लाईक स्किन टाईटनिंग किंवा तुम्हाला मे बी लेझर लायपोसक्शन किंवा वेझर लायपोसक्शन करायचं, तर कॉस्ट माईट व्हेरी अ बिट. बट ह्या एरियाला लेट्स से अप्रॉक्सिमेटली 90,000 to 1.2 lakhच्या आसपास खर्च येऊ शकतो. तुम्ही जर कॉस्टचा विचार केला तर इफ वी गो ऑन अ वेकेशन, पर पर्सन 50,000 ते 1,00,000 खर्च जातोच. सो इट इज कम्पॅरेबल, और आय वुड से इट्स मच चीपर देन गोईंग ऑन अ वेकेशन. आणि याचे बेनिफिट्स जे आहेत, लाईक इन युअर लाईफ, इन युअर बॉडी शेप अँड स्ट्रक्चर, इन कॉन्फिडन्स, and also in a professional life, obviously, yes, they are way more. So
खर्च is, let's say, if you look at the cost benefit ratio, it is very good, it is very positive towards your side. So definitely it's affordable. Yes, it is. And plus you can get your dream figure with just one time procedure. Yes. पण बोटॉक्सचं जसं रेग्युलर इंजेक्शन्स घ्यावे लागतात, सेशन्स करावे लागतात, लायपोसक्शनचं कसं आहे? वन टाइम अँड देन यू कॅन गेट युअर ड्रीम फिगर का यू हॅव टू मेंटेन सर्टन थिंग्स? ओके, सो व्हेरी व्हेरी गुड पॉईंट. कारण की हा प्रश्न बरेच ऑलमोस्ट 90% लोक विचारतात. आता लायपोसक्शन आपण काय केलं? आपण जर एक भाग घेतला, तिकडचे आपण फॅट सेल्स कमी केले. फॉर एक्झाम्पल आपण त्या एरियामधनं अराउंड 60 to 70% फॅट सेल्स सक्शन करून काढून टाकले. झाल्यावरती येस, तुम्हाला शेप मिळाला, तुमचा साईज कमी झाला आहे ना, वेट थोडंसं कमी झालं, हे सगळं झालं आहे. मेंटेन करणं इज इम्पॉर्टंट. मेंटेनन्स सगळ्या गोष्टींना लागतो. आपण एकदा करून लाईफलॉंग त्याचे इफेक्ट्स आपल्याला रिझल्ट्स पाहिजेत, तर मग येस, प्रॉपर डाएट. मी असं म्हणत नाही की भात खाऊ नका किंवा कार्ब्स खाऊ नका, अजिबात नाही. अ बॅलन्स डाएट डेफिनेटली येस, आणि अ रेग्युलर एक्सरसाइज शेड्यूल हे आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. देन युअर रिझल्ट्स विल स्टे लाईफलॉंग. तुम्हाला पुन्हा करायची गरज नाही पडणार. म्हणजे आपण जर फार सोप्या भाषेत म्हटलं तर जे काही आपलं टार्गेट वेट आहे, आता आपण लायपोसक्शन केलं, तुमचं आता राईट नाव वेट जे काही होतं, सो मी केलं लायपोसक्शन, माझं वेट 80 kgs आहे. आय मेंटेन माय वेट +2 -2 मध्ये 78 to 82 मध्ये मी वेट मेंटेन केलं माझे रिझल्ट्स लाईफलॉंग राहतील. पण सपोज मी काही काळजी नाही घेतली, माझं वजन वाढायला लागलं, तर सगळीकडे चरबी वाढणारच आहे. तर ज्या एरियामध्ये मी लायपोसक्शन केलं आहे तिकडचे फॅट सेलचा नंबर कमी झाला आहे, म्हणून तेवढी फॅट तिकडे परत जाऊ शकत नाही. सो तिथं पण थोडी फॅट वाढणार, नॉट ॲज मच ॲज इट वॉज अर्लियर. तेवढी फॅट सेल्सची क्षमता नाहीच आहे तिकडे फॅट जमा करण्याची. बाकी बॉडीमध्ये वाढेल, इथे पण थोडी वाढेल, पण लेस दॅन बिफोर. सो द बेटर थिंग इज, इफ यू आर गोईंग फॉर लायपोसक्शन, तुम्ही तो एफर्ट घेताय, तुम्ही तो डिसिजन घेतला टू मेक अ पॉझिटिव्ह चेंज इन अ लाईफ अँड गेट अ बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ, तर मेंटेन करणं इज डेफिनेटली गुड, नॉट जस्ट फॉर युअर रिझल्ट्स बट फॉर हेल्थ ऑल्सो. सो लायपोसक्शननी आपल्याला एक रिझल्ट मिळतो, पण त्याचबरोबर आपल्याला आपलं डाएट, आपलं लाईफस्टाईल आणि वेट मेंटेन करणं गरजेचं आहे. येस, मी नेहमी असं सांगतो की ठीक आहे, रिझल्ट आपण इकडं चालू करतोय, आपल्याला इथपर्यंत यायचं आहे फॉर द रिझल्ट. मी तुम्हाला इकडनं इथपर्यंत आणणार आहे, विच इज अ गुड रिझल्ट, इट्स अ रिअली गुड रिझल्ट. पण इकडनं इकडं जाण्यासाठी टू गेट अ ग्रेट रिझल्ट, दॅट इज युअर ओन एफर्ट. तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात, तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटी करता, लेट्स से 45 minutes ॲक्टिव्हिटी पर डे, तर वॉकिंग ऑल्सो इज फाईन. असं म्हणत नाही की रोज तुम्हाला 20 किलोमीटर पळायचं आहे किंवा रोज तुम्हाला जिम करायचं नाही. 45 minutes मॉडरेट ॲक्टिव्हिटी लाईक वॉकिंग पर डे इज फाईन, रफली लाईक 5 hours per week, आणि एक बॅलन्स डाएट, ज्यानं की तुमची हेल्थ पण मेंटेन राहते, वजन मेंटेन राहतं, रिझल्ट्स तुमचे कॉन्स्टंट राहतात. दॅट्स अ बेटर. सो पार्टनरशिप. सो डुईंग लायपोसक्शन अलॉंग विथ मेंटेनिंग युअर लाईफस्टाईल. येस. फेसलिफ्ट बद्दल तुम्ही काय सांगाल? फेसलिफ्ट इज द गोल्ड स्टँडर्ड फॉर अँटी एजिंग. आता जसं प्रत्येकाचं वय वाढतं, टाइम डज नॉट वेट फॉर एनीवन, राईट? त्यांना काहीतरी फरक पडणार आहे आपल्या चेहऱ्यावरती. काय चेंजेस दिसतात? जो फुलनेस असतो चेहऱ्याचा तो हळूहळू कमी व्हायला लागतो, स्किन सॅगिंग चालू होते, जो आपला असा इन्व्हर्टेड ट्रायंगल चेहरा होता तो डिफ्लेट, म्हणजे असं खाली सॅग होतो, इलॉंगेटेड रेक्टँग्युलर स्क्वेअर शेप बनतो. हे जे चेंजेस आहेत हे जर आपल्याला रिव्हर्स करायचे आहेत तर मग त्यासाठी वी गो फॉर अ फेसलिफ्ट सर्जरी. त्याच्यामध्ये जे आपले मसल्स असतात ते आपण टाईट करतो, ज्या गोष्टी ज्या फॅट्स खाली सरकलेत ते आपण रिपोझिशन करतो, आणि जी एक्स्ट्रा स्किन आलेली आहे बिकॉज ऑफ द सॅगिंग ती आपण काढून टाकतो. दॅट इज द क्लासिकल फेसलिफ्ट सर्जरी. त्याच्यामध्ये जे कट्स असतात ते जनरली हेअरलाईनमध्ये हिडन असतात, असं ऑब्वियस स्कारवर दिसत नाही. फेसलिफ्टचे खूप सारे टाईप्स आहेत, सर्जिकल आहे, नॉन सर्जिकल आहे, बट ओव्हरऑल आपला ऑब्जेक्टिव्ह सेम आहे की जे आपलं वय आहे ते आपल्याला टर्न बॅक करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर कोणी 60 वर्षांचे त्यांचं वय असेल तर वी कॅन मेक दॅम गो टू लेट्स से 40 or 45. सो तुमचं वय तेवढं आपलं कमी झालं आहे. असं नाही की तुम्ही 60चे असताना तुम्ही 20चे दिसताय, तसं नाही करायचं. दॅट इज नॉट नॅचरल, राईट? म्हणजे चेहऱ्यात ती मॅच्युरिटी दिसायला पाहिजे. तुम्ही लेट्स से अकॉर्डिंग टू एज पण चांगली दिसायला पाहिजे ना. तर मग फेसलिफ्ट तुमचं काही वर्षांनी वय कमी करतं. दॅट्स व्हॉट अ फेसलिफ्ट डज. तर फेसलिफ्ट हे सर्जिकल ॲज वेल एज नॉन सर्जिकल असतं, पण नेमकं कोणत्या वयोगटामध्ये हे करायला हवं? फेसलिफ्ट ॲक्च्युअल सर्जिकल जे प्रोसेस आहे ते जनरली आपण कधी करायला हवे जेव्हा चेहऱ्यावर तेवढं सॅगिंग आहे किंवा तेवढं लूजनेस आहे.
तर आय वुड से की अराउंड 45-50 नंतर जेव्हा चेंजेस तेवढे दिसायला लागतात तेव्हा इट्स अ गुड टाइम टू थिंक ऑफ गेटिंग सर्जरी, म्हणजे सर्जिकल फेसलिफ्ट. पण त्याला एक एक्सेप्शन पण आहे. ज्या लोकांनी खूप जास्त वेट लॉस केला आहे इन अ व्हेरी शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, त्यांचा पण फेस थोडासा सॅगिंग होतो, लूज होतो, दे कॅन थिंक ऑफ फेसलिफ्ट. सो एक्सेप्शन्स त्या रूलला पण आहेतच. तर नॉन सर्जिकल फेसलिफ्ट जे आहे ते आयदर आपण थ्रेड्सनं करू शकतो, दॅट्स नॉन थ्रेड लिफ्ट, ज्याच्यामध्ये कुठेही कट नसतो आणि काही मार्क राहत नाही. आपण थ्रेड्सनं टिश्यू सगळे आपण चेहऱ्यावरती उचलू शकतो, किंवा आपण मायक्रोनिडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी MNRF, मॉर्फियासेट किंवा फॉर्म आहे, जे काही पॉप्युलर नेम्स आहे ट्रीटमेंटचे, किंवा हायफू ट्रीटमेंट जे आहे यांना नॉन सर्जिकल फेसलिफ्ट मिळते. फिलर्सना आणि बोटॉक्स आपण नॉन सर्जिकल फेसलिफ्ट देऊ शकतो. हे नॉन सर्जिकल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये मी वयाचा असं काही गट वेगळा नाही सांगू शकत, कारण काय इवन ॲट 30 जर थोडं आपल्याला वाटते की थोडं सॅगिंग आहे, मला थोडंसं इथं लिफ्ट पाहिजे, विच विल माझा चेहरा छान दिसेल, आणखीन थोडासा युथफुल जास्त दिसेल, तर मग यू आर गुड कॅन्डिडेट, डेफिनेटली येस. सर्जिकलसाठी आय वुड से आपण 45-50च्या पुढचं घेऊया, पण नॉन सर्जिकल अराउंड 30s, लेट 30s करू शकतो. वेन यू सी साइन्स ऑफ एजिंग किंवा लूजनेस, येस यू आर गुड कॅन्डिडेट. म्हणजे बिफोर 45 आपण म्हणाला की यंग एजमध्ये ज्यावेळेस थोडंसं सॅगिंग आहे स्किनमध्ये, तर ते नॉन सर्जिकल फेसलिफ्टसाठी जाऊ शकतात. दॅट इज अ गुड थंब रूल की 45च्या पुढे आणि नंतर आपण, म्हणजे आधी आणि नंतर आपण ते तसं क्लाशन म्हणू शकतो. बट एव्हरी पर्सन इज डिफरंट, सो त्यांना जे बेस्ट सूट होईल आपण तसं करायचं. सो आफ्टर फेसलिफ्ट प्लास्टिक सर्जरी हे एक वर्ड आपण बऱ्याच ऐकत असतो, त्याच्यामध्ये नेमकं काय करतात? प्लास्टिक सर्जरी ॲक्च्युली खूप मोठी ब्रांच आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये कॉस्मेटिक सर्जरी हा एक पार्ट झाला, नंतर मग रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी जो असते तो एक पार्ट झाला, त्यानंतर मग बर्न्स मॅनेजमेंट हा एक पार्ट येतो, आणि लेट्स से नर्व आणि लेट्स से ब्लड वेसल सर्जरी हा वेगळा पार्ट येतो. त्याचे खूप सारे ॲव्हेन्यूज आहेत. प्लास्टिक सर्जरीमध्ये जनरली कन्सेप्ट असा असतो की आपण दुसरीकडनं स्किन घेतो, लावतो, किंवा दुसरीकडनं मास्क घेतो, लावतो, दॅट इज प्लास्टिक सर्जरी. पण प्लास्टिक सर्जरीचा ओरिजिन कसा आहे की प्लास्टिकोस हा ग्रीक शब्द आहे, विच मीन्स टू चेंज. तो चेंज आपण लोकली पण करू शकतो किंवा दुसरीकडनं टिश्यू घेऊन पण करू शकतो. सो फेसलिफ्ट, येस, इट इज अ प्लास्टिक सर्जरी, इट्स अ टाईप ऑफ प्लास्टिक सर्जरी, इट फॉल्स अंडर कॉस्मेटिक सर्जरी असं म्हणू शकतो. दॅट्स अ इट इज. तर मग कोणामध्ये प्लास्टिक सर्जरी गरजेची? जेव्हा आपल्याला काही चेंजेस हवेत स्वतःमध्ये. आता जे चेंजेस आपण लेट्स से ऑर्गॅनिकली अचीव नाही करू शकत आहे, जर आपण काही थोडेफार एक्झाम्पल्स डिस्कस करूया. लेट्स गो स्पेसिफिकली फर्स्ट आय टेक प्लास्टिक सर्जरी. क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेटचे जी बाळं असतात, ज्यांचे लिप्स जे टाळूमध्ये गॅप आहे, यांना नॉर्मल लाईफ देण्यासाठी, जे ते नीट खाऊ शकतात, नीट बोलू शकतात, अपिअरन्स येण्यासाठी वी गो फॉर क्लेफ्ट लिप रिपेअर, क्लेफ्ट पॅलेट रिपेअर. सो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ प्लास्टिक सर्जरी, जे इसेन्शियल आहे, करायलाच पाहिजे, डेफिनेटली येस. आपण जर कॉस्मेटिक सर्जरीविषयी बोलू, जर कुणाला खूप हेवी थाईज आहेत आणि ते फार ऑड दिसते, काही स्पेसिफिक कपडे घालता येत नाही आहेत, असंच अचानक हिप्सचा पार्ट खूपच मोठा दिसतो आणि बाकी सगळी बॉडी स्लिम दिसते, ते कमी करायचं आहे. दॅट कॅन बी आयदर जेनेटिक, दॅट कुड बी फॅट कलेक्शन, एक्स्ट्रा फॅट कलेक्शन एकाच भागामध्ये, ते विथ कॉस्मेटिक सर्जरी पण ट्रीट करू शकतो. किंवा काही प्रॉब्लेम्स लाईक खूप जास्त मोठे ब्रेस्ट जर असले, याच्यामुळे बॅक पेन होतोय, नेक पेन होतोय, रॅशेस येत आहेत, रुटीन ॲक्टिव्हिटीज करता येत नाही आहेत, तर मग ब्रेस्ट साईज कमी करणे वाईल प्रिझर्विंग फंक्शन अँड स्ट्रक्चर ऑफ द ब्रेस्ट, दॅट इज अ प्लास्टिक सर्जरी. और इट्स लेट्स से ग्रे एरिया की कॉस्मेटिक सर्जरीमध्ये येतं ॲज अ लाईक अ बिग पार्ट ऑफ प्लास्टिक सर्जरी. सो एनीवन ज्यांना एक स्पेसिफिक चेंज पाहिजे त्यांच्या स्वतःमध्ये, विच विल इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ किंवा त्यांचं फंक्शन, कॉन्फिडन्स, एव्हरीवन इज अ गुड कॅन्डिडेट फॉर प्लास्टिक सर्जरी. म्हणजे नॉट ओनली टू लुक गुड, म्हणजे चांगलं दिसण्यासाठीच नाही, पण काही काही लोकांमध्ये ते गरजेचं असतं, फंक्शनल असतं, किंवा आपण म्हणू शकतो काही प्रोफेशनशी रिलेटेड पण असतं का? येस, ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो. विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हॅलेप, त्यांनी ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी केली बिकॉज ब्रेस्ट साईजमुळे त्यांना त्यांचा गेम जो आहे किंवा त्यांचा जो टेक्निक आहे तो थोडासा इश्यू येत होता बिकॉज ऑफ द लार्ज ब्रेस्ट साईज. सो शी वेंट फॉर ब्रेस्ट रिडक्शन अँड त्यानंतर शी अगेन वेंट बॅक टू कॉम्पिटिटिव्ह टेनिस प्लेइंग आणि त्यानंतर ते विम्बल्डन जिंकल्या. सो दिस इज की हेवी ब्रेस्टमुळे तेवढी फ्री मुवमेंट त्यांना मिळत नव्हती, त्यांना जेवढ्या ॲक्टिव्हिटी पाहिजे होती, ॲजिलिटी पाहिजे होती, मिळत नव्हती. सो शी गॉट दॅट करेक्टेड अँड देन शी वेंट फॉरवर्ड. सो दिस इज एन एक्झाम्पल इन विच professional requirements are there for plastic surgery. It's not just appearance, it's also function.
तुम्ही खूप सुंदर एक्झाम्पल दिलं की प्लास्टिक सर्जरीज नॉट ओन्ली म्हणजे फक्त दिसण्यासाठी नाही किंवा प्रेझेंटेबल राहण्यासाठी नाही, बट काही काही लोकांमध्ये ती गरजेची असते किंवा त्यांच्या प्रोफेशनमध्ये त्याची मदत होते. राईट. ह्या सगळ्या ज्या आपण आत्तापर्यंत कॉस्मेटिक प्रोसिजर्स किंवा सर्जरीज बघितल्या त्या फक्त स्त्रियांमध्ये केल्या जातात का पुरुषांमध्ये पण केल्या जातात, आणि नेमकं त्याचं प्रमाण किती आहे? पुरुषांमध्ये कॉस्मेटिक प्रोसिजर्स आणि कॉस्मेटिक सर्जरीचं प्रमाण रॅपिडली वाढतंय माझ्या प्रॅक्टिसमध्ये, आणि ऑल्सो मोस्ट ऑफ माय कलिग्स लेट से 60% स्त्रिया येतात आणि 40% पुरुष येतात. सो पुरुष आता अवेअर होत चाललेत प्रेझेंटेबल राहणं, त्यांच्या अपिअरन्ससाठी, त्यांच्या बॉडी शेपसाठी, आणि टू गेट सम थिंग्स करेक्टेड जे आतापर्यंत थोडा दुर्लक्ष केलं जात होतं किंवा ठीक आहे हे नाही करायचं, इसेन्शियल नाही असं. जर आपण एक्झाम्पल्स बघितले, हेअर ट्रान्सप्लांट कॉन्फिडन्ससाठी हायली इम्पॉर्टंट. सेकंड थिंग वुड बी गायनेकोमॅस्टी. आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये गायनेकोमॅस्टी सर्जरी जी आहे दॅट इज द मोस्ट कॉमन प्रोसिजर आय डू. गायनेकोमॅस्टीमध्ये काय होतं, मेल चेस्ट साईज वाढलेली असते. 30 to 40% माणसांना गायनेकोमॅस्टी असतो. काही काहींना लाईक साईज छोटी असते, काही काहींना खूप जास्त मोठी असते. त्याच्यामुळं सोशल एम्बॅरेसमेंट होते, टी शर्ट्स घालत नाहीत, लोकात मिसळत नाहीत, स्विमिंगला जात नाही, जिकडे कपडे काढायला लागतील, शर्ट काढायला लागतील. सो रिस्ट्रिक्शन्स खूप येतात त्यांच्या लेट्स से ॲक्टिव्हिटी सर्कलमध्ये, सोशल सर्कलमध्ये. आणि गायनेकोमॅस्टी सर्जरीमध्ये ऑलमोस्ट प्रॅक्टिकली इनव्हिजिबल स्कार असतो. जी मी प्रोसिजर करतो त्याच्यामध्ये 2-3 नंतर मला कळणार पण नाही की तर कट घेतला होता का स्कार होता ते. सो अ डे केअर प्रोसिजर, सकाळी येऊन तुम्ही संध्याकाळी घरी जाता, दॅट गिव्ज यू लाईफ चेंजिंग रिझल्ट्स. कॉन्फिडन्स गोज अप स्काय हाय. तुम्ही जे प्रिव्हियसली त्याला रोखून धरत होता तुम्ही तिकडे पार्टिसिपेट करता. युअर पोस्चर ऑल्सो इम्प्रूव्ज, कॉन्फिडन्स ऑल्सो इम्प्रूव्ज. इट इज लाईफ चेंजिंग व्हेरी फ्रँकली. आणि गायनेकोमॅस्टीमध्ये जर आपण बघितलं की ठीक आहे अपिअरन्ससाठी बोललो आपण, प्रोफेशनली कुठं रोल येतो, बॉडी बिल्डर्समध्ये जेव्हा गायनेकोमॅस्टिया होतो, ज्यांना कॉम्पिटिशन्समध्ये जायचं आहे, ज्यांना ऑन स्टेज त्यांची स्वतःची बॉडी डिस्प्ले करायची आहे, जेव्हा गायनेकोमॅस्टिया असतं तर ह्या माणसांमध्ये फॅट पर्सेंटेज लेट्स से सिंगल डिजिट्समध्ये 7%, 8%, पण तरीसुद्धा गायनेकोमॅस्टिया दिसून येतो कारण ग्लँड वाढला आहे. इट्स नॉट जस्ट फॅट. आणि तो ग्लँड काही केल्या जात नाही, सर्जरी केली ग्लँड निघून जातो. अँड आय हॅव अ लॉट ऑफ पिक्चर्स बिफोर सर्जरी, आफ्टर सर्जरी, की माझे पेशंट जे प्री सर्जरी आले होते त्यांचं कसं फिजिक होतं, पोस्ट सर्जरी कॉम्पिटिशनमध्ये ऑन स्टेज उभे आहेत, जिंकले आहेत, अँड लुक्स ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. आणि जर त्यांनी ते केलं नसतं दे वुडंट हॅव बीन एबल टू गो ओव्हर दॅट. सो येस, दिस इज वन थिंग. आपण मॉमी मेकओव्हर्स ऐकलंय, पोस्ट प्रेग्नन्सी बॉडी आपल्याला कशी गेट बॅक फॉर विमेन. आता स्त्रियांसाठी जे काही चेंजेस येतात, म्हणजे पोट थोडंसं लूज होतं, मसल्स ताणले जातात, ह्या गोष्टी आहेत. सिमिलरली डॅडी डू ओव्हर हा एक नवा कन्सेप्ट चालू झाला की इट्स नॉट बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी, ऑब्वियसली येस आळस म्हणू शकतो की वजन वाढलंय, एक्सरसाइज नाही करत आहे, या गोष्टींमुळे बॉडी शेप चांगला नाही आहे, पोट सुटलंय, लव्ह हँडल्स खूप जास्त वाढले. सो टू गेट बॅक युअर लेट्स से नॉट प्री प्रेग्नन्सी बट प्री मिडल एज बॉडी, लेट्स से युअर अर्ली 20s बॉडी, त्याला डॅडी डूवर म्हणतात. सो लायपोसक्शन किंवा मसल टाईटनिंग ह्या गोष्टींना पुरुष पण आता पुढे यायला लागलेत. सो मेल्स येस 40% ऑफ द पॉप्युलेशन. सिमिलरली जे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स आहेत, बोटॉक्स म्हणा किंवा पिगमेंटेशन कमी करण्यासाठी, अँटी एजिंग, याच्यामध्ये पण आता मेल्स किंवा पुरुषांचं पर्सेंटेज जो आहे तो रॅपिडली वाढत चालला. अँड दॅट्स अ रिअली गुड थिंग. नाही, माझ्यासाठी हे खूप न्यू होतं की 40% पुरुष हे कॉस्मेटिक प्रोसिजर्स आणि सर्जरीसाठी जातात. जस्ट त्याच्यावरती ॲक्च्युली 40% सर्जिकलसाठी बोलतो मी. नॉन सर्जिकलसाठी आय वुड स्टील से इट इज 70-30. 70% अजून स्त्रिया येतात आणि 30% पुरुष येतात. बट ॲज आय सेड इट इज इन्क्रीजिंग. It's not like ki maybe 10 years ago it would have been 90-10. Now it is 70-30. And probably as we go down the line 50-50 होऊन जाईल. म्हणजे कॉस्मेटिक प्रोसिजर्स फक्त स्त्रियांमध्ये नाही, पुरुषांमध्ये पण तितक्याच वाढत आहेत. एव्हरीवन येस. डॉक्टर, तुम्ही पोस्ट प्रेग्नन्सी जे सर्जरी केली जाते, मॉमी मेकओव्हर असं जे म्हणाले, तर त्याच रिलेटेड मला असं विचारावं वाटतं की ब्रेस्ट इम्प्लांट ती एक सर्जरी असते आणि त्याच्याबद्दल खूप गैरसमज ऐकलेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ब्रेस्ट इम्प्लांट्स आणि प्लास्टिक सर्जरी असं गो हँड इन हँड. लोकांना आपण प्लास्टिक सर्जरी म्हटलं की ब्रेस्ट इम्प्लांट्स लगेच मनात येतं. ब्रेस्ट इम्प्लांट्स हा प्रोसिजर जो आहे तो ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी आहे. आता ते आयदर आपण प्री प्रेग्नन्सी करू शकतो जेव्हा डेव्हलपमेंट होते, लेट्स से प्युबर्टी संपली, 18 किंवा 20 वर्षाची स्त्री आहे पण तरी ब्रेस्ट साईज ॲडिक्वेट नाही आहे त्यांच्या बॉडी इमेजसाठी,
त्यांना वाटते की ब्रेस्ट साईज फारच छोटी आहे, तिकडे त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स त्यांचा हॅम्पर होतोय, त्यांना वाटते की अट्रॅक्टिव्हनेस तेवढा नाही आहे. तर मग विथ इम्प्लांट्स आपण ब्रेस्टची साईज त्यांना जेवढी पाहिजे तेवढी वाढवून देऊ शकतो. सेम थिंग आफ्टर प्रेग्नन्सी, इस्पेशली जेव्हा ब्रेस्ट फीडिंग एकदा संपतं तेव्हा ब्रेस्टची साईज एकतर प्रेग्नन्सीमध्ये वाढलेली असते, ब्रेस्ट फीडिंगची पण वाढलेली असते, आणि पोस्ट फीडिंग त्याची साईज अचानक कमी होते. ब्रेस्ट थोडेसे सॅगिंग होतात, व्हॉल्यूम कमी होतं, डिफ्लेटेड वाटतात ते, आणि मग त्याच्यामुळं पण थोडा कॉन्फिडन्सला हिट येऊ शकतो. आता जर साईज वाढवायची असेल तर आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट थिंग, ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी सर्जरी इज द ओनली ऑप्शन. नॉन सर्जिकल कुठलाही मेथड काही कामाचा नाही आहे. टेम्पररी रिझल्ट्स मिळू शकतात, बट फॉर गुड अँड परमनंट रिझल्ट्स इट इज सर्जरी. आपल्याला तिथे व्हॉल्यूम वाढवण्यासाठी तिथं टिश्यू ॲड करायचं आहे, काहीतरी गोष्ट ॲड केली तरच साईज वाढणार आहे. एकतर आपण इम्प्लांट्स वापरू शकतो, ते सिलिकॉनचे इम्प्लांट्स असतात, मेडिकल ग्रेड सिलिकॉन, कम्प्लिटली सेफ आणि तुमच्या बॉडीशी ते रिॲक्ट करत नाहीत. अदरवाईज आपण स्वतःचा फॅट पण वापरू शकतो, त्याला फॅट ग्राफ्टिंग म्हणतात. म्हणजे लायपोसेशन करायचं, जिथनं कुठं एक्स्ट्रा फॅट आहे फॅट घ्यायचं आणि ते फॅट वी इंजेक्ट इन द ब्रेस्ट. ह्याचा दोघांचा ॲडव्हान्टेज पण आहे, डिसएडव्हान्टेज पण आहे. ब्रेस्ट इम्प्लांट्समध्ये जर प्रॅक्टिकली आपण म्हटलं की लाईफ ऑफ इम्प्लांट्स अराउंड 15-20 इयर्स वगैरे पडू शकतो. आयडियली लाईफ लॉंग असतं, पण 15-20 इयर्समध्ये यू मे रिक्वायर की आपल्याला इम्प्लांट्स बदलायला लागतील, बिकॉज की कदाचित त्याच्या अराउंड टिश्यूचा थोडा कडक होऊ शकतो, किंवा तुम्हाला इम्प्लांट्स नको असतील, वॉट एव्हर रिझन. फॅट ग्राफ्टिंगमध्ये कसं आहे की आपण जे काही फॅट एका ब्रेस्टमध्ये इंजेक्ट करणार त्यातलं अराउंड 60%च फायनली राहतं तिथे. सो एका वेळेस साईज जी वाढते ते काही लिमिट पण वाढू शकतो. आपल्याला खूप मोठी साईज पाहिजे असेल तर रिपीट फॅट ग्राफ्टिंग करायला लागू शकतं. विथ इम्प्लांट्स इट इज अ सिंगल सर्जरी. आता इम्प्लांट्सचे मी म्हटलं गैरसमज खूप जास्त आहेत की इम्प्लांट्सचं ब्रेस्ट कॅन्सर चान्स वाढतो का, की इम्प्लांट्सचं बाकी काही मला बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स येणार आहेत का, किंवा मला जर मी प्रेग्नन्सी इम्प्लांट्स केले तर फीडिंग करता येईल का मला. सो लॉट ऑफ इश्यूज टू बी फेस्ड. इम्प्लांट्स जे आपण करतो दे आर सेफ, आणि इम्प्लांट्समुळे ब्रेस्ट कॅन्सरचा चान्स ना वाढतो ना कमी होतो. जो काही इन्सिडन्स म्हणतो आपण की 100मध्ये एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, इम्प्लांट्स टाकल्यावर तो 1.5 होणार नाही आहे किंवा 0.5 होणार नाही, इट रिमेन्स एक्झॅक्टली द सेम. दुसरी गोष्ट, जे फीडिंगविषयी बऱ्याच लोकांना इश्यूज असतात. आपण जेव्हा इम्प्लांट्स सर्जरी करतो, इम्प्लांट अशा प्रकारे आपण ठेवतो की ब्रेस्टचा जो स्ट्रक्चर आहे ग्लँडचा, की जो जिकडं आपले ग्लँड्स आहेत ज्यांना मिल्क तयार होतं त्यांना कुठेही डॅमेज होत नाही. सो पोस्ट इम्प्लांट सर्जरी फीडिंग पण पॉसिबल आहे. सो ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी इज अ डेफिनेटली गुड सर्जरी फॉर कॉन्फिडन्स म्हणा किंवा बॉडी शेपिंग म्हणा, डेफिनेटली येस. त्याचे जे पोटेन्शियल साईड इफेक्ट्स आणि कॉम्प्लिकेशन्स आहेत, लाईक एनी अदर सर्जरी इट डज हॅव इट्स ओन शेअर. काही स्पेसिफिक गोष्टी ज्या असतात त्या आपण प्री सर्जरी तुमचे सगळे रिपोर्ट्स करून इव्हॅल्युएट करून आपण ते क्लिअर करायचे अँड देन यू गो फॉर सर्जरी. अच्छा, म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट तुम्ही प्री प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी करू शकता. येस, डेफिनेटली. इम्प्लांट जेव्हा आपण सर्जरी करतो, बाय अँड लार्ज इम्प्लांट्स तुमचे लाईफ लॉंग लास्ट व्हायला पाहिजेत आयडियल सिच्युएशनमुळे. पण कसं आहे की प्रत्येक गोष्टीची एक लाईफ असते. आता इम्प्लांट्सच्या अराउंड कधी कधी काय होतं की जे आपले बॉडीचे टिश्यूज असतात ते कधी कधी थोडेसे कडक व्हायला लागू शकतात, त्याला इम्प्लांट कॉन्ट्रॅक्चर म्हणतात. ह्या गोष्टीनं जर जास्त प्रमाणात झालं ते तर मग पेन होणं किंवा डिस्कम्फर्ट होणं हे त्रास पेशंटला होऊ शकतात. असं झालं तर आपल्याला इम्प्लांट्स काढावे लागतात. पण बाय अँड लार्ज विथ नॉर्मल लाईफस्टाईल, नॉर्मल ॲक्टिव्हिटी 15 ते 20 वर्ष कुणाला काही इश्यू येत नाही. दिस इज द ॲव्हरेज लाईफ. म्हणून तुम्हाला सांगतोय की लाईफ लॉंग आयडियल सिच्युएशन आहे. प्रॅक्टिकली 15 ते 20 वर्ष गृहीत धरायला काही हरकत नाही. मग ब्रेस्ट इम्प्लांट केल्यानंतर काही काळजी घ्यावी लागते का? ब्रेस्ट इम्प्लांट केल्यावरती एकदा सगळं इनिशियल हिलिंग आपलं संपलं की वेगळी काही काळजी घ्यायची गरज नाही आहे. बऱ्याच स्त्रियांना हा क्वेश्चन असतो की इम्प्लांट्स डॅमेज होतील का, डॅमेज फुटतील का. इम्प्लांट्स नाजूक नसतात, इम्प्लांट्स खूप स्ट्रॉंग असतात. जरी तुम्ही छातीवर पडला किंवा सपोज तुम्हाला व्हॉट एव्हर रिझन इंजरी झाली, इम्प्लांट्सला काही होणार नाही. येस, जर अनफॉर्च्युनेटली ॲक्सिडेंट झाला आणि एवढा जोरचा असा धक्का बसला की तुमची रिब्स पण फ्रॅक्चर होणार आहेत तर ऑब्व्हियसली इम्प्लांट फुटू शकतो आणि इट्स फायनली त्याचा एक ब्रेकिंग पॉईंट असतो. सो तेवढं होणं दॅट इज रिअली बॅड लक. अदरवाईज यू शुड नॉट हॅव एनी इश्यूज विथ ब्रेस्ट इम्प्लांट्स ॲज सच, आणि तुम्ही तुमचे सगळे रुटीन ॲक्टिव्हिटीज डेफिनेटली करू शकता, काही रिस्ट्रिक्शन्स नाही. म्हणजे कोणत्याही मायनर सर्जरीजमध्ये जेवढे रिस्क आणि कॉम्प्लिकेशन्स इन्व्हॉल्ड असतात तेवढ्याच या प्रोसिजर्समध्ये इन्व्हॉल्ड आहे. येस. सो ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये जस्ट सॉरी टू इंटरप्ट, एक फक्त होतं की
जसं आपण ब्रेस्ट स्क्रीनिंग करतो, मॅमोग्राफी काही काही बायका करतात, कधी कधी इयरली करतात, कधी कधी वन्स इन अ व्हाईल करतात. जेव्हा मॅमोग्राफी करतायत तेव्हा जे कोण डॉक्टर करणार आहेत त्यांना माहिती असायला पाहिजे की तुम्ही इम्प्लांट्स केलेत ते. कारण की मॅमोग्राफीमध्ये ब्रेस्ट आपण 2 प्लेट्सच्या मध्ये ठेवून त्याचा फोटो काढला जातो, तेव्हा इम्प्लांट्स डॅमेज नको व्हायला ह्यासाठी काळजी घ्यावी लागते. सो दॅट इज वन प्रिकॉशन जे सगळ्यांना माहिती पाहिजे, अदरवाईज नथिंग एल्स. म्हणजे कोणतेही डायग्नोस्टिक प्रोसिजरला जातो तर आपण सांगतो की कोणतंही इम्प्लांट टाकलंय किंवा जसं एक हिस्ट्री ऑफ अलर्जी, तसं ही माहिती दिली पाहिजे, ही लपवायची नाही डॉक्टरांकडनं. दॅट वुड बी द टेक होम मेसेज याचा. आत्ता सध्या आपली चर्चा जी प्लास्टिक सर्जरीवर चालली आहे, तर त्याच्या संबंधित मला असं विचारावं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही ही सर्जरी कोणासाठी प्लॅन करता तर त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर क्लॅरिटी पेशंटला द्यावी लागते, काही प्लॅन द्यावा लागतो? येस, प्लास्टिक सर्जरी जेव्हा आपण कॉस्मेटिक सर्जरी प्लॅन जेव्हा आपण करणार आहोत ह्याच्या आधी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आय वुड से सर्जरीमधला मोर दॅन 50% जो पार्ट आहे तो प्लॅनिंगचा आहे आणि एक्झिक्युशन तुमचं कसं होतं आहे ते सगळं प्लॅनिंगवर डिपेंड करतं. बाकी सर्जरीजमध्ये जर आपण म्हटलं की लेट्स से हर्निया सर्जरी किंवा अपेंडिक्सची सर्जरी, तुम्हाला हर्निया आहे, आपल्याला हर्निया ऑपरेट करायचा आहे, तो एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आपण फॉलो करतोय. अपेंडिक्स तुमचं सुजलं आहे किंवा तुम्हाला त्रास देते ते आपल्याला काढायचं आहे, ती गरज आहे. ते स्टेप्स त्याचे ऑब्जेक्टिव्स डिफाईन्ड आहेत, सगळ्यांना सेम ऑब्जेक्टिव्ह असतात, थोडेफार आपण मॉडिफाय करू शकतो. बिना थिंकिंग ऑफ अ कॉस्मेटिक सर्जरी याच्यामध्ये वन साईज फिट्स ऑल नाही आहे. मला काय हवं आहे किंवा मला काय आवडतं आणि लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय आवडतं, आपली मतं नॉट नेसेसरली सिमिलर जाणार आहेत. तुमचे ऑपिनियन्स वेगळे असतील, माझे वेगळे असतील. सो जेव्हा केव्हा कोणी येतं की त्यांना काही सर्जरी करायची, काही प्रोसिजर करायची आहे, लेट्स टेक द मोस्ट कॉमन रायनोप्लास्टी किंवा नोज जॉब, मला नाकाचा शेप बदलायचा आहे. आता माझ्या मनात जे नाक आयडियल आहे, नॉट नेसेसरी त्या व्यक्तीला तेच नाक पाहिजे. मला वाटेल की ह्या नाकामध्ये मी थोडंसं हाईट वाढवतो, इकडं शार्पनेस येतो आणि हे सरळ करतो. मे बी फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीला फक्त थोडीशी हाईट वाढून पाहिजे, बाकी काही नको आहे. ते त्यांना फक्त थोडंसं इकडनं बारीक करायचं, बाकी त्यांना नाक पसंत आहे त्याचं. सो मी स्वतःचं ओपिनियन त्याच्यावरती इम्पोज नाही करू शकत किंवा करायला नको. असं नाही की एक फॅक्टरी जिकडं सगळं सेम ठप्प्याचे नाक आपण तयार करतोय. सो सगळ्यात पहिले बिफोर एनी कॉस्मेटिक सर्जरी प्रोसिजर, एकतर पेशंट बरोबर चर्चा, त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे, त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि जे ते विचार करतायत ते रिझनेबल आहे का नाही आणि ती मी त्यांना अचीव करून देऊ शकतो का नाही देऊ शकत, आणि जे ते बोलतायत ते त्यांच्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला सूट करणार आहे का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्याच्यामध्ये येस एक सेट गाईडलाईन्स पण असतात, फेसचे मेजरमेंट्स असतात, प्रपोर्शन्स असतात, वेरियस कर्व्ज असतात की जे आपल्याला रिस्पेक्ट करायचे असतात. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं नाही आहे किंवा या प्रपोर्शनला आपल्याला तोडायचं नाही आहे, ह्या गोष्टी असतात. पण ह्याच्याबरोबर एक ह्युमन फॅक्टर पण असतो, नॉट नेसेसरी की जे सगळ्यांना ॲक्सेप्टेबल आहे तेच ह्या व्यक्तीला चालणार आहे ते. सो आपल्याला तो बॅलन्स एक ठेवावा लागतो. सो फर्स्ट व्हिजिटमध्ये बोलणं, त्यांचे एक्सपेक्टेशन समजून घेणं, हे झालं की प्लॅनिंग, की तुम्हाला मी हे सजेस्ट करतोय, तुम्हाला काय वाटतं, ओके हे तुम्हाला आवडतंय, हे आपण करू शकतो, मी तुम्हाला एवढंच ॲडवाईस करतोय, ह्याच्यावर जास्त नको करायला, आणि आपण ह्याच्यावर जास्त केलं की तुमच्या चेहऱ्याला ते किंवा तुमच्या बॉडीला सूट करणार नाही आहे ते. सो हे एक डिस्कशन हेल्दी असायला पाहिजे. जेव्हा बोथ पार्टीज, लेट्स से मी आणि पेशंट किंवा डॉक्टर अँड पेशंट जेव्हा एकत्र येतात, दॅट्स व्हेन यू कॅन ॲक्च्युअली गो फॉरवर्ड विथ द सर्जरी. तो हा झाला पहिला पार्ट की सर्जरीमध्ये काय बदल हवेत, ते पॉसिबल आहेत का नाही आणि ते तुम्हाला सूट होतील का नाही, हे झालं वन पार्ट. मग ते कुठल्या प्रकारे करायचं आहे, कारण की प्रत्येक सर्जरी करायला यू कॅन गो बाय व्हेरियस टेक्निक्स, राईट. तुम्ही लेट्स से स्वतःचं बोन वापरू शकता किंवा इम्प्लांट वापरू शकता, असे बरेचसे टेक्निकल त्याच्यामध्ये इश्यूज येतात. हे एकदा प्लॅनिंग झालं की मग देन यू गो फॉर हेल्थ आणि फिटनेस. याच्यामध्ये मेडिकल कंडिशन्स काही आहेत का, काही ॲलर्जीज आहेत का, प्रिव्हियस सर्जरी झाली आहे का, त्याच्यामध्ये काही त्रास झाला होता का, ॲडिक्शन्समध्ये खास करून आपल्याला कुठल्या गोष्टीची ॲडिक्शन आहे आणि ती किती इंटेन्स आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला लागतात. कारण ह्याच्यामध्ये पोस्ट सर्जरी हिलिंग, पोस्ट सर्जरी कम्फर्ट जो आहे हा खूप मॅटर करतो. जेव्हा आपण हेल्थचा एक पार्ट क्लिअर केला, असेसमेंट केली, त्याच्यामध्ये काही आपल्याला चेंजेस करायचे, त्यांचं काही कुठले पॅरामीटर्स आपल्याला नॉर्मलला आणायचे, हे सगळं आपण केलं की देन यू कम टू
काउन्सिलिंग रिगार्डिंग रिकव्हरी. कारण काय प्लास्टिक सर्जरी इट्स अ सर्जरी, मॅजिक असं चुटकी केली की तुम्ही बदलता असं काही नाही, राईट. सो सर्जरी केल्यावरती त्याचा रिकव्हरी हिलिंगला वेळ लागतो. मी ऑपरेशन आज केलं, तुम्हाला उद्या फायनल रिझल्ट दिसणार असं नाही आहे. ऑपरेशन तर थोडी सूज असते त्या एरियावरती, थोडं ब्रुझिंग असू शकतं, पट्ट्या लावलेल्या असतात. लेट्स से रायनोप्लास्टीमध्ये पेन नसतं, पण बाकी सर्जरीमध्ये थोडं डिस्कम्फर्ट, पेन, स्वेलिंग या गोष्टी येणार आहेत. सो तुम्हाला आज सर्जरी केल्यावरती रिझल्ट कसा दिसणार आहे, एक्सपेक्टेड टाईम ऑफ रिकव्हरी जो असतो तो क्लिअरली आपल्याला सांगायला लागतो की एवढे दिवस लागतील. फायनल रिझल्ट दिसायला 2 to 3 months पण लागू शकतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि इफ यू आर थिंकिंग ऑफ मेजर प्रोसिजर्स की फुल बॉडी चेंज करायचे, तर मग तुम्हाला एवढे दिवस रेस्ट करायची आहे, वर्क तुम्हाला थोडंसं स्किप करावं लागेल, काही दिवस तुम्हाला घरी राहावं लागेल. यू मे ऑर मे नॉट रिक्वायर हेल्प घरामध्ये काही काम करण्यासाठी. तुम्हाला ड्रायव्हिंग कधीपासून करता येईल. आणि त्यानंतर मग तुम्ही कुठल्या प्रकारचं डाएट घ्यायला पाहिजे, लिक्विड्स कसे घ्यायचे, प्रोटीन जास्त घ्यायचे नाही घ्यायचे. काही काही सर्जरी तर देर आर प्रेशर गारमेंट्स, जे आपण कॉर्सेट वगैरे वापरतो लवकर शेप येण्यासाठी, सपोर्टसाठी, किंवा नाकावरती स्प्लिंट वापरतो. ह्या गोष्टी तुम्ही कशा वापरायच्या, कधीपर्यंत वापरायच्या, स्वतःची वुंड केअर जी आहे की जिकडून ऑपरेशन केलं त्याची काळजी कशी घ्यायची, कुठले मेडिसिन्स कसे घ्यायचे, हे सगळं एक्सप्लेन करून झालं की तुमचं ॲक्च्युअल सर्जिकल प्रोसेस स्टार्ट होतो. सो काउन्सिलिंग, ॲज अ सेट, काउन्सिलिंग, एक्झामिनेशन आणि डिस्कशन 50%. त्यानंतर द ॲक्च्युअल सर्जरी. सर्जरीनंतर सुद्धा परत एक हेल्दी डिस्कशन, काउन्सिलिंग की तुमचं आता हे झालं आहे, हे एक्सपेक्टेड रिकव्हरी टाईम आहे आणि आता रिझल्ट दिसतील. सो ही सगळी क्लॅरिटी पेशंट एकदा मिळाली की देन यू आर रेडी टू गो फॉर द ॲक्च्युअल सर्जिकल प्रोसेस. देन यू हॅव रिअली गुड रिझल्ट्स आणि तुमचे पेशंट सॅटिस्फाईड असतात. अच्छा, म्हणजे प्लास्टिक सर्जरीच्या आधी त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आणि मग काय आपण त्यांच्यामध्ये बदल करू शकतो आणि त्याच्यातनं ते काय म्हणजे एक्सपेक्ट करू शकतात आणि एक पर्टिक्युलर टाइम द्यावा लागतो फॉर रिकव्हरी अँड रेस्ट. राईट राईट. प्लास्टिक सर्जरी रिलेटेड काही काही लोकांमध्ये खूप अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतात की काही काहींना वाटतं की सेम मी ह्या फोटोसारखं किंवा ह्या सेलिब्रिटीसारखं बनावं, तर त्याबद्दल काय सांगाल? वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन जे आपण फेस करतो की मला असं दिसायचं आहे, हा फोटो बघा, हे नाक बघा असं आहे, किंवा ही बॉडी बघा, मला अशी बॉडी पाहिजे. मॅनेज करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि डेफिनेटली तुम्हाला ते करायलाच हवं. आता ऋतिक रोशन नाक कसं आहे, एकदम छान आहे, लाईक पॉइंटेड आणि सुंदर नाक म्हणू शकतो, पण तुम्ही ते नाक जर सुनील शेट्टीला लावलं तर मग थोडंसं विचित्र दिसेल, राईट. सो प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक स्त्री वेगळी आहे. सो तुमचं जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे, फेसचं म्हणा, बॉडीचं म्हणा, ते रिस्पेक्ट करून आपल्याला चेंजेस करायचे. आपण तुम्हाला वेगळा व्यक्ती नाही बनवत आहे. असं नाही की आपण जे मूवीजमध्ये बघतो, प्लास्टिक सर्जरी केली, वेगळाच माणूस समोर, तसं नाही होऊ शकत किंवा होत नाही. सो तुमचे ओरिजिनल फीचर्स आपण एनहान्स करतोय, इम्प्रूव्ह करतोय, ज्याने की तुमचा अपिअरन्स पण बदलतो किंवा नॉट बदलतो, इम्प्रूव्ह होतो. हार्मनी जास्त येते, प्रपोर्शन जास्त सांगितलं, मी जास्त छान दिसतं. दॅट्स द पर्पज ऑफ प्लास्टिक सर्जरी ऑर कॉस्मेटिक सर्जरी स्पेसिफिकली. आता मी एक प्रोसिजर केलं, प्लास्टिक सर्जरी केली, माझ्या मित्रांनी एक केली, तर माझ्या मित्राचा रिझल्ट आणि माझा रिझल्ट सेम तर नसणार आहे. माझा रिझल्ट कुड बी बेटर, कुड बी सेम, कुड बी स्लाइटली डिफरंट. माझी बॉडी वेगळी, हिलिंग कपॅसिटी वेगळी, माझं डाएट वेगळं, लाईफस्टाईल वेगळी, माझ्या मित्राचं वेगळं. सो 2 माणसं एक्झॅक्ट सेम रिझल्ट्स घेऊन नाही जाऊ शकत. थोडाफार बदल असतो, पण आपण रिझनेबल एक्सपेक्टेशन्स द्यायचे की हे ह्या एका रेंजमध्ये तुम्हाला अशी रिझल्ट्स एक्सपेक्टेड आहेत तुम्हाला. येस. अँड द इझिएस्ट वे टू शो दॅट, व्हेरी फ्रँकली माझ्या एक्सपिरियन्समध्ये, की जे प्रिव्हियस पेशंट्सनी ऑपरेशन केले होते विथ द्या परमिशन ऑब्व्हियसली, की आपण त्याची परमिशन घेऊन सांगू शकतो की ज्यांना सर्जरी करायची आहे त्यांना आपण हे फोटोज दाखवू का, सर्जरी आधीचे आणि सर्जरी नंतरचे. सो असा रिझल्ट, असा चेंज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. दॅट इज व्हॉट गिव्स पीपल लॉट ऑफ कॉन्फिडन्स. ओके, दिस इज व्हॉट इज पॉसिबल, मग आपण करूया. एकदम बरोबर बोललात तुम्ही की म्हणजे प्रत्येकाच्या फेस प्रपोर्शन किंवा बॉडी प्रपोर्शननुसार ते चेंजेस येतील. एकदम अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स नाही करू शकत. आणि बेसिकली त्यांचे जे नॅचरल फीचर्स आहेत तेच या प्लास्टिक सर्जरीने एनहान्स होणार. येस येस, डेफिनेटली. तर प्लास्टिक सर्जरी रिलेटेड आपण हे एवढे सगळे ॲस्पेक्ट्स बघितले, तर एकदा कोणी प्लास्टिक सर्जरी केली तर सारखी ती करत राहावी लागते का? फॉर एक्झाम्पल आपल्याला फेमस सेलिब्रिटी माहिती आहे, मायकल जॅक्सन.
तर असं आपण ऐकलंय की त्यांनी खूप प्रोसिजर्स केल्या, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक व्यक्तीचे एक्सपेक्टेशन्स आणि त्यांना रिझल्ट त्यांना जे पाहिजे ते वेगळे असतात. आता जनरल पॉप्युलेशनमध्ये मेजॉरिटी जे आमचे पेशंट्स आहेत, माझे पेशंट्स आहेत, त्यांना काही स्पेसिफिक इश्यूज असतात. म्हणजे जर आपण टॉप टू बॉटम गेला तर त्यांना थोडंसं हेअरलाईन ग्लोवरिंग पाहिजे किंवा नाक शेप बेटर पाहिजे. त्यांना गायनेकोमॅस्टिया असेल तर मग तो करेक्ट करायचा किंवा ब्रेस्ट साईज वाढवायची. आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदा आपण करेक्ट केल्या, व्हेरी स्पेसिफिक डिमांड असतो, रिजनेबल एक्सपेक्टेशन असतात की इट इज डन, दे आर हॅपी विथ इट, आणि मग जनरली वन प्रोसिजर वगैरे करतात ते. आता इफ यू कन्सिडर लेट्स से ॲन ॲक्टर अँड ॲक्ट्रेस जे कॉन्स्टंटली ऑन स्क्रीन आहेत, आता त्यांना एक पर्टिक्युलर इमेज मेंटेन करायची आहे. त्यांच्या फॅन्समध्ये, जनरल पब्लिकमध्ये एक असा फोटो किंवा इमेज बनली की ही व्यक्ती अशीच असते. आता एज तर आपण थांबवू शकत नाही, त्यांना काही बदल डेफिनेटली येणार आहेत. जर त्यांनी काही अँटी एजिंग ट्रीटमेंट घेतली, त्यांना फरक त्यांना दिसला, काही वर्ष त्याचा इफेक्ट राहिला, पण विथ एज आता परत थोडंसं ते वय जास्त दिसायला लागलं, तर मग एक रिव्हिजन प्रोसिजर डेफिनेटली येणार. तो अशा वेळेस यू नीड मल्टिपल सर्जरीज. किंवा आता जसं आपण बघतो की ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस कुठल्या तरी रोलसाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करतात. म्हणजे कधी कधी खूप जास्त वेट गेन करतील तो कॅरेक्टर सूट करण्यासाठी, आणि कधी कधी एकदमच बारीक होतील किंवा एकदमच मस्क्युलर बनतील फॉर दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर. आता सपोज एका व्यक्तीनं एका रोलसाठी अचानक 15 किलो वजन वाढवलं आणि पुढच्या रोलमध्ये त्यांना एका बारीक किंवा फिट माणसाचा किंवा बाईचा रोल प्ले करायचा आहे. आता काही काही एरियाज असतात, स्पेशली लव्ह हँडल सारखे, की तिकडचा फॅट तुम्ही काही केल्या हळूहळूच कमी होतं आणि त्यांच्याकडे वेळ नाही आहे. सो ओके, दे हॅव टू गो फॉर अ लायपोसक्शन, की एक प्रॉपर शेप येतो विच इज एसेन्शियल फॉर दॅट पर्टिक्युलर रोल, डेफिनेटली येस, आणि एका पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये त्यांना मिळतं. सो दीज पीपल येस, ते मल्टिपल सर्जरीज करतील. सो प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी, प्रत्येकाचा प्रोफाईल वेगळा, सो त्याप्रमाणे आपण ते लेट्स से क्लासिफाय करू शकतो. वेन वी आर कमिंग टू अ मोर कॉम्प्लिकेटेड ह्याचा एक आस्पेक्ट पण आहे की काही लोकांना बॉडी डिस्मॉर्फिया असतो. याचा अर्थ असा की ती व्यक्ती कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पॉईंटवरती इतकी फिक्सेट होऊन जाते की बाकी कुठल्याही गोष्टी त्यांना भान राहत नाही, आणि तो पॉईंट जो आहे तो कदाचित इमॅजिनरी पण असेल. की त्यांना वाटतंय लेट्स से की माझा हा गाल खूप जास्त मोठा या गालापेक्षा. आपण मेजरमेंट्स घेतले, फोटो काढले, जे काही करायचं करून दाखवलं, ॲक्च्युअल प्रॅक्टिकल दाखवलं, तरीसुद्धा ती आयडिया मनातनं जात नाही, आणि ते त्याच्यावरती इतकं ऑब्सेस करतात की मग ते प्रोफेशनल लाईफकडे, पर्सनल रिलेशनकडे सगळ्याला दुर्लक्ष करायला लागतात. सो दिस इज बॉडी डिस्मॉर्फिया विच इज ॲक्च्युली अ प्रॉब्लेम विथ द मेंटल हेल्थ. अशा पेशंट्सना आयडेंटिफाय करणं, आता बॉडी डिस्मॉर्फिया माइल्ड असेल किंवा व्हेरी सिव्हिअर असेल, माइल्ड केसेसना अर्ली आयडेंटिफाय करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ऑल प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अर्ली आयडेंटिफाय करणे, स्वतः ॲज मच ॲज पॉसिबल गेट देम आउट ऑफ इट विथ काउन्सिलिंग, आणि इफ रिक्वायर्ड सीक हेल्प, क्वालिफाईड सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्टची मदत घेऊन गेट दॅट पर्सन आउट ऑफ बॉडी डिस्मॉर्फिया. कारण की अदरवाईज जर आपण ते कॅच नाही केलं, ती व्यक्ती मल्टिपल कॉस्मेटिक सर्जरीज करत जाईल, ज्यांना की ते कधीही सॅटिस्फाय होणार नाहीत. मे बी एकदा इकडची करतील, इकडची करतील, इथली करतील, हाताची करतील, बट दे विल नेव्हर बी सॅटिस्फाईड विथ वॉट एव्हर दे आर गेटिंग. भली रिझल्ट तुम्हाला आणि मला वाटेल अरे वा छान सुंदर, ह्याच्यावर काही जास्त चांगलं होऊ शकत नाही, पण त्या व्यक्तीला ते आवडणार नाही. अच्छा, म्हणजे प्लास्टिक सर्जरीचं जे आपण रिपीटेड सर्जरीज म्हणतो ते सेलिब्रिटीजमध्ये त्यांच्या अकॉर्डिंग टू द नीड ऑफ देअर रोल त्यांना करावे लागतात, त्यावेळेस रिपीटेड सर्जरीज होऊ शकतात. पण एखाद्याला जर हा बॉडी तुम्ही काय म्हणाला, बॉडी डिस्मॉर्फिया तो जर झाला असेल ते रिलेटेड टू मेंटल हेल्थ, मग त्यासाठी मेंटल हेल्थ कन्सल्टेशन इज इम्पॉर्टंट. आणि जस्ट एक आपण त्यावरती ॲडिशन म्हणू शकतो की एका माणसाने किंवा व्यक्तीने बाईंनी केली एक कॉस्मेटिक सर्जरी, लेट्स से लायपोसक्शन केलं, आणि त्यानंतर काही कारणामुळे वजन वाढलं आणि त्यांचं काही केलं कमी होत नाहीये, तो जर त्यांना वाटलं की नाही दिस इज नॉट वॉट आय वॉन्ट, मला ही फिगर आवडत नाहीये, मला हा शेप नको आहे, तर देन येस ऑब्विसली रिपीट प्रोसिजर विल हेल्प, त्याला काही हरकत नाही. म्हणजे ते आपण ॲज अन ॲडिक्शन किंवा असं ट्रीट न केलं बरं जास्त. इट्स वॉट दे वॉन्ट आणि रिजनेबल आहे बऱ्यापैकी. सो
एव्हरी पेशंट वुड बी डिफरंट, आय वुड से. अच्छा, म्हणजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्सनी रिपीटेड सर्जरीज करू नये. एक्झॅक्टली, येस. कॉस्मेटिक प्रोसिजर्स किंवा प्लास्टिक सर्जरीज ह्या जशा काही लोकांमध्ये रिपिटेटिव्ह दिसतात, त्याचे एक्झाम्पल्स खूप कमी असतील. पण डेफिनेटली ह्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स किंवा प्लास्टिक सर्जरीजने एक लोकांमध्ये किंवा कोणामध्ये कॉन्फिडन्स नक्कीच बिल्डअप होत असेल. तर त्या रिलेटेड तुमच्या पेशंट्सचे काय एक्सपिरियन्सेस आहेत? बाय अँड लार्ज कॉस्मेटिक सर्जरी जेव्हा फॉर द राईट रिझन्स लोक करतात आणि स्वतःसाठी करतात, असं नाही की दुसऱ्या कोणाला मी पसंत पडावं म्हणून करतोय किंवा फॉर सम अदर अप्रुव्हल मी ही प्रोसिजर करतोय किंवा ट्रीटमेंट करतोय. वेन इट इज फॉर यू अँड तुम्हाला काही एक पर्टिक्युलर चेंज पाहिजे स्वतःमध्ये, अशा प्रोसिजरनंतर कॉन्फिडन्स म्हणा, पॉझिटिव्हिटी, इट गोज स्काय हाय. म्हणजे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्सेस लोकांचे असतात, ते सोशली जास्त इन्व्हॉल्व्ह होतात, दे आर मच हॅपियर इन द लाईफ आणि त्याची प्रायोरिटी वाढते. सो लुकिंग गुड ट्रान्सलेट्स टू फीलिंग गुड, म्हणजे दॅट लीड्स टू इन्क्रीज कॉन्फिडन्स पर्सनली, प्रोफेशनली, एव्हरीवेअर. आणि त्याच्यामुळं जे प्रॉब्ली त्यांना काही मागं खेचून धरत होतं किंवा त्यांना काही स्वतःविषयी रिस्ट्रिक्शन्स वाढत होते, ते निघून जातात. सो ओव्हरऑल दे बिकम मच मोर हॅपी, मच मोर सॅटिस्फाईड विथ द लाईफ अँड दे आर ओपन की नव्या गोष्टी, नव्या हॉरिझॉन पण एक्सप्लोअर करावं. मेंटल हेल्थवर त्याचा खूपच छान पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. आणि आय वुड से की ज्या कोणाला वाटतंय की मला एक पर्टिक्युलर गोष्ट स्वतःमध्ये काहीतरी बदलायची आहे, आय एम टॉकिंग प्युअरली आता अपिअरन्ससाठी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट लेट्स से स्किल वाईज वगैरे, आणि जर ती पॉसिबल आहे होणं तर गो फॉर इट. याच्यामध्ये काही स्टिग्मा नाही आहे आणि स्वतःवर आपण काही प्रोसिजर करून घेतोय ज्याने की आपल्याला फायदा होणार आहे, ह्याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाही आहे. सेफ्टी आणि अवेलेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी सगळं आहे. इट इज अफोर्डेबल अँड ॲक्सेसिबल अँड इट इज प्रॉब्ली वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स दॅट यू विल टेक. आणि हे पेशंट्सचे ॲक्च्युअल फीडबॅक आलेत की इट वॉज द बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ, किंवा ह्यानी माझी लेट्स से प्रोफेशनल लाईफ इतकी सुधारली आहे, माझा कॉन्फिडन्स इतका वाढला आहे की आता मी कुठल्याही सिच्युएशनला फेस करू शकते. आणि आपल्या कल्चरमध्ये व्हेरी फ्रँकली लग्न होणं, अरेंज मॅरेज स्पेशली, इवन लेट्स से अ पार्ट ऑफ लव्ह मॅरेज, एका पर्टिक्युलर प्रोसिजरमुळे हे मला आवडत नव्हतं, थाईस खूप हेवी होते किंवा माझं नाक चांगलं नव्हतं, माझा फेस सूट करत नव्हता मला, आणि तुम्ही केल्यानंतर आता माझं लग्न होतं आहे किंवा लग्न झालं आहे, हे पण फीडबॅक्स एक खूप हाय प्रोपोर्शनमध्ये मिळतात. सो गेटिंग युअर लाईफ बॅक ऑन ट्रॅक, रिडिस्कवरिंग युअर सेल्फ आणि गेटिंग बॅक युअर लॉस्ट कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी कॉस्मेटिक सर्जरीनं 100% होतात. म्हणजे डॉक्टर, आपण असं म्हणू शकतो की तुमचा एखादी गरज असेल जी कॉस्मेटिकली असेल किंवा नॉन कॉस्मेटिकली, आणि किंवा कॉस्मेटिकली विचार केला तर तुमचं एखादं फीचर एनहान्स होत असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी फुल फ्लेजडली स्वतःला प्रेझेंट करू शकत नसेल, तर त्यासाठी नक्कीच ही प्रोसिजर तुम्ही करू शकता आणि त्याच्यातनं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होऊ शकतो, बूस्ट होऊ शकतो. म्हणून पॉझिटिव्हली जर ह्या दृष्टिकोनाने ह्याला जर बघितलं तर डेफिनेटली ह्याची मदत होऊ शकते. डेफिनेटली, इट्स ऑल पॉझिटिव्ह, इट्स ऑल पॉझिटिव्ह. तर आज ह्या पॉडकास्टमधून आपल्याला खूप छान माहिती मिळाली वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोसिजर्स, प्लास्टिक सर्जरीजबद्दल, आणि त्यातनं प्रेक्षकांना इतकं छान सुंदर नॉलेज मिळालं की कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रोसिजर्स असतात. त्यातनं त्यांना नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल आणि त्यांनाही डिसिजन घेता येईल की आपल्याला कोणत्या ट्रीटमेंट किंवा प्रोसिजर साठी जायचं आहे. आणि आपल्याला एक खूप सुंदर सायंटिफिक गायडन्स किंवा नॉलेज डॉक्टर सलील यांनी आपल्याला दिलं, त्यासाठी मी त्यांचं आभार प्रदर्शित करते. थँक्यू सो मच. या पॉडकास्ट चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका.